नमस्कार मित्रांनो, मी शुभम निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आज चाललो आहोत पलूसपासून 15 किलोमीटर दूर असणाऱ्या कुंडल येथील श्री वीरभद्र देवस्थानाला भेट द्यायला। कुंडलला खूप प्राचीन इतिहास आहे। औंध संस्थानाधिपती श्री भवानराव पंत प्रतिनिधींच्या संस्थानाचं तालुक्याचं गाव कुंडल। स्वातंत्र्यपूर्व सरकारच्या रोमहर्षक लढाईचे केंद्र, स्वातंत्र्योत्तर प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचं गाव कुंडल। उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कुंडल भूमीतच उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली। सह्याद्री पर्वतरांगेतील पूर्वेकडील टोक की जे ईशान्य व नैऋत्य दिशांना चंद्रकोरीप्रमाणे पसरले आहे, त्या टोकाजवळ ऐतिहासिक कौंडण्यपूर म्हणजेच आजचे कुंडल गाव। पश्चिमेस समुद्र सपाटीपासून 250 फूट उंचीवर स्वयंभू वीरभद्राचे प्राचीन देवस्थान असल्याने तो डोंगर वीरभद्र डोंगर म्हणून सुद्धा ओळखला जातो। तर चला आपण त्या देवस्थानाला भेट देऊया। मित्रांनो, आता आपण आलो आहोत प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थानाच्या पायथ्याशी। तर चला आपण जाऊया। वीरभद्र देवालयाच्या डोंगरावर जाताना 2 दरवाजे लागतात। पायथ्याशीच भद्रकालीचे गुप्त ठिकाण आहे। जवळच वीरभद्राच्या युद्धातील सेनापती वेताळबा आहे। गेल्या 100 वर्षापासून येथे दर अमावस्याला महाप्रसाद असतो। अशी सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच कुंडल। पहिल्या दरवाजातून वर गेले असता महादेवाची अतिशय छान अशी पिंड लागते। त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। थोड्या पायऱ्यावरती चढून गेले असता सत्यप्पा लुपणे यांची समाधी आहे। त्याला लागूनच शांतया स्वामींची समाधी आहे। त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। समाधीस्थळावरून कुंडलचा निसर्गरम्य परिसर अतिशय छान दिसतो। मित्रांनो, थोडा पायऱ्या उंचवट्याला असल्यामुळे थोडं
दमायला होते. आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात आहोत. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला प्राचीनकालीन पाण्याचे कुंड आहे. आता आपण आलो आहोत देवस्थानाच्या मेन प्रवेशद्वारामध्ये. तर चला आपण जाऊया. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला असता समोरच निसर्गरम्य डोंगराच्या सानिध्यात असलेले जागृत स्वयंभू वीरभद्र देवस्थान अतिशय विलोभनीय दिसत होते. मंदिराच्या आत प्रवेश करून श्री वीरभद्र देवस्थानाचे दर्शन घेतले. उजव्या हाताशी दक्ष प्रजापती यांची मूर्ती आहे, तर डाव्या हाताशी भद्रकाली यांची मूर्ती आहे व मध्यभागी श्री वीरभद्रांची मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी उभी आहे. दर्शन केल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करत असताना प्राचीनकालीन गुफा लागते. वीरभद्रांच्या बाजूच्या लेणीत दानम्मा देवीचे मंदिरही आहे.
जवळच 5 जलकुंडाच्या सानिध्यात महादेव मंदिरही आहे. हे प्राचीन कालीन भक्तांच्या वास्तव्याचे ठिकाण आहे. येथे भक्त लोक वास्तव्यास असतात. हे प्राचीन कालीन जलकुंड आहे. या जलकुंडातील पाण्याचा भक्त लोक पिण्यासाठी वापर करतात. ही ब्रह्मानंद महाराजांची पवित्र समाधी आहे. हे आहे प्राचीन कालीन स्वामींच्या वास्तव्याचे ठिकाण. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य व दर्शनी विलोभनीय मंडप आहे.
वीरभद्रांची एक आख्यायिका अशी सांगितली जाते की हे देवस्थान मूळ येडूरचे. त्यांचे भक्त सक्तप्पा लुपणे हे होते. येडूरला ते नित्य नियमाने दर महिन्याला जात होते. कालांतराने त्यांना त्यांचे शरीर साथ देईना म्हणून मनाची तडफड चालली होती. एकच वीरभद्राचा ध्यास लागला होता. तेव्हा खऱ्या भक्ताच्या हाकेसाठी देव कुंडलला आला. त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला. गावच्या पश्चिमेस सह्याद्रीच्या रांगेत चंद्रकोळीप्रमाणे असलेल्या डोंगरावर मी आलोय. तू तेथेच माझी पूजा कर. तुला या यात्रेचे फळ मिळेल. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष ह्या डोंगरावर देवाचे रूप दिसले. नंतर त्यांनी हे मंदिर तयार केले. तो दिवस कार्तिक अमावस्येचा म्हणून येथे कार्तिक अमावस्येचा उत्सव साजरा केला जातो. मंदिरासमोर फिरत असताना समोरच निसर्ग, झाडी आणि परिसर अतिशय नयनरम्य दिसत होता. आता आपण आलो आहोत जे मंदिराचे स्वामी आहेत त्यांच्यापाशी. त्यांच्याकडून या मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊ. नमस्कार करतो स्वामी. जे वीरभद्र मंदिर आहे त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. वीरभद्र मंदिर याचं मूळ ठिकाण येडूर मांजरेजवळ वीरभद्राचे मंदिर आहे. तिथून म्हणजे वाहनांच्या भट्टीच्या रूपानं तिथून देव इथे स्वयंभू स्वरूपात प्रगट झालेले. याची मूळ कथा अशी आहे की ज्यावेळी शंकरानं सतीनं शंकराचा अपमान केल्यावर दक्षाच्या घरी ज्यावेळी अपमान केला त्यावेळी अग्निप्रवेश केला. अग्निप्रवेश केल्यानंतर शंकर क्रोधित आला. मग आपल्या सासऱ्याला मारायचं कसं या स्वरूपात त्यांनी जटा काढून वापरले. त्यानंतर त्या वीरभद्राचा जन्म झाला आणि यांच्याकडून सासऱ्याची हत्या केली. हे मूळ कथा भगवान शंकराच्याकडून सासऱ्याची हत्या झाली आणि त्यांनी परत इथं प्रवेश केला आणि इथे त्यांचं मूळ स्थान झालं. मूळ स्थान इथं झालं वीरभद्रांचं. मग याचं नाव लौकिक कसं झालं किंवा कुंडल गावचे ग्रामदैवत आहे? हे लिंगायत समाजाचे ग्रामदैवत आहे. स्वामी लोकांचे ग्रामदैवत आहे. तर इथून एक लिंगायत भक्त होता. ते भक्त येडूरला जायचं प्रत्येक पौर्णिमेला. तिथं वयाच्या काळानंतर त्याला ते जाणं जमना झालं. त्यावेळी त्यांनी देवाला सांगितलं की देवाला यानंतर मला काही यायचं होणार नाही, ही शेवटची भेट असे सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की संध्याकाळी तो परत घरी आला. घरी आल्यानंतर स्वप्नात त्यांनी सांगितलं आता तू माझ्याकडे येऊ नको, मी तुझ्यासाठी तिथपर्यंत. शिष्याला देवानं सांगितलं की मी तुझ्यापाशी. मग त्यांनी त्यांचं स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की गावच्या पश्चिमेला कुंडल गावच्या पश्चिमेला एक तिरकुणी कोपरा आहे तो डोंगराचा. त्या कोपऱ्यामध्ये उतरून बघ मी स्वयंरूपांती काय. म्हणजे शिष्यानं या कुंडल गावच्या पश्चिमेला उतरून पाहिलं तर वीरभद्राचं स्थान सापडलं. स्वयंभू कसं स्वयंभूचं ठिकाण. या देवाची यात्रा वगैरे किंवा जत्रा वगैरे काय कधी असते? यात्रा आता कार्तिक महिना म्हणजे देव दीपावली म्हणून जे मानले जाते. म्हणजे आता 2 दिवसानंतर देव दीपावली आहे. मंगळवारी आहे. या देवाची यात्रा मंगळवारी येते. देव दीपावलीला प्रत्येक वर्षी यात्रा येते. अतिशय छान माहिती दिली. धन्यवाद स्वामी तुमचं. आता आम्ही चाललो आहोत पूर्वी ऐकण्यात आलेली आख्यायिका म्हणजे श्रीराम वनवासाला जात असताना ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या ठिकाणाला भेट द्यायला. वास्तवाच्या ठिकाणाला भेट द्यायला जात असताना पाऊल वाटेने जावे लागते आणि जाताना वाटेत विविध प्रकारच्या वनस्पती पाहावयास भेटतात.
उंच कड्यावरून बाजूच्या परिसरातील भाग अतिशय सुंदर दिसतो. वरून पाहू शकता, हे आहे कुंडलचे ऐतिहासिक कुस्ती मैदान. भगवे वस्त्र आणि अनवाणी चालणारे स्वामी जीवनातील जगण्याचा अनुभव सांगून जात होते. आता आपण आलो आहोत श्रीरामांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या ठिकाणी. मंदिरामध्ये प्रवेश केला असता श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई यांच्या अतिशय सुंदर मूर्ती पाहावयास भेटतात. मित्रांनो, प्राचीन कालीन श्री वीरभद्र देवस्थानाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.